हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आज दुपारी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक, जीबीएस प्रादुर्भावावरती चर्चा होण्याची शक्यता। मागच्या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित नसलेले एकनाथ शिंदे आज उपस्थित राहणार का याची उत्सुकता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी कायम असल्याची मंत्रालयात चर्चा। मुख्यमंत्र्यांच्या कालच्या बैठकीलाही दांडी आणि स्वतः बोलवलेली नगर विकासची बैठकही आयत्या वेळी रद्द। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांची आज मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची चर्चा। महंत नामदेव शास्त्रींनी पाठिंबा दिल्यानंतर महंत शिवाजी महाराजांच्या भूमिकेकडे लक्ष। देशातल्या सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प। पालिका निवडणूक वर्षातील बजेटकडे मुंबईकरांचं लक्ष। अंजली दमानिया धनंजय मुंडेंबाबत आज कोणता गौप्यस्फोट करणार, दमानियांच्या पत्रकार परिषदेविषयी उत्सुकता। भगवानगडानेच मुंडेंचा राजीनामा घ्यावा, दमानियांची मागणी। अंगणवाड्यांमधल्या रिक्त पदभरतीचा मार्ग मोकळा। अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीसांची भरती प्रक्रिया 100 दिवसात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। नामांकित शाळांमधील आरटीई अंतर्गत प्रवेशाला भरघोस प्रतिसाद। 1 लाख जागांसाठी तब्बल 3 लाख अर्ज। सर्वाधिक 61,000 अर्ज पुणे जिल्ह्यामध्ये। प्रवेशासाठी मोठी चुरस। महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी निर्मला सीतारामन यांच्याकडनं 23,500 कोटींची तरतूद। मुंबईमध्ये लोकलच्या वाढणार 300 वाढीव फेऱ्या। लवकरच पनवेल कर्जत दरम्यानही उपनगरी सेवा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणार। चीन आणि अमेरिकेबाबतच्या विरोधकांच्या प्रश्नांना कसं प्रत्युत्तर देणार याकडेही लक्ष। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 70 लाख मतदारांची अचानक वाढ। शिर्डीमध्ये 7,000 मतदार एकाच पत्त्यावर। राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल, असे आरोप महाराष्ट्रातील जनतेचा अपमान। मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगावर अभिनेता राहुल सोलापूरकरांचं वादग्रस्त वक्तव्य। जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरींकडून राहुल सोलापूरकरांचा समाचार। सोयाबीन खरेदीला दिलेल्या मुदतवाढीचे फक्त 3 दिवस शिल्लक। 8.5 लाख शेतकरी सोयाबीन खरेदीच्या प्रतीक्षेत। 14 लाखांच्या उद्दिष्टांपैकी आतापर्यंत फक्त 7 लाख टनांची खरेदी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।